Good morning, student. Standard 12th, subject physics, topic number 7, wave optics. In previous video, we have to seen. In introduction, we have to seen laws of reflection. Then we have to seen laws of refraction. Then we have to seen reflection of light produced by spherical mirrors, reflection of light through prisms and curved surface of lenses. Then we have to seen the nature of the images, that is real or virtual, depends on the position of object and the focal length of the mirror or lens. Then we have to seen wave nature. In wave nature we have to seen that Dutch physicist C. Huygens says that light is a wave. He proved that is the speed of light waves in a denser medium is smaller than that in rarer medium. Wavelength ranging from very smaller rays, ultraviolet rays, visible rays, infrared, microwaves and radio waves, rainbow. Today we have to see Huygens theory. Means in Huygens theory we have to see that light it is in the form of wave सांगितलेला आहे. आता लाईट ही वेवच्या फॉर्ममध्ये असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला पहिला पॉईंट घ्यायचा आहे प्रायमरी अँड सेकंडरी सोर्सेस ऑफ लाईट. आता प्रायमरी आणि सेकंडरी सोर्सेस ऑफ लाईट म्हणजे काय तर आपल्याला माहीत आहे वी हॅव सीन सेव्हरल सोर्सेस ऑफ लाईट अराउंड अस. एक्झाम्पल आपण घेतलं सन घेतला, त्यानंतर मून घेतला, त्यानंतर स्टार्स घेतले म्हणजे सन, मून, स्टार, लाईट बल्ब्स एक्सेट्रा. दीज आर कॅन बी क्लासिफाईड इंटू काय सांगितलं त्या ठिकाणी प्रायमरी अँड सेकंडरी सोर्सेस ऑफ लाईट. म्हणजे आपल्या सभोवताली असणारे सूर्य असेल, चंद्र असेल, स्टार्स चांदणे आपण म्हणतो, लाईट बल्ब असेल, ह्यांचं जर आपण क्लासिफिकेशन केलं तर काही त्याच्यामध्ये प्रायमरी सोर्सेसमध्ये जातील आणि काही कशामध्ये जातील त्या ठिकाणी सेकंडरी सोर्सेसमध्ये त्या ठिकाणी जातील. आता प्रायमरी सोर्सेस आणि सेकंडरी सोर्सेसमध्ये डिफरन्स काय आपल्याला परीक्षेला प्रश्न 1 मार्काला विचारला जाऊ शकतो की प्रायमरी सोर्सची नावं सांगा किंवा सेकंडरी सोर्सची नावं सांगा किंवा त्या ठिकाणी 2 मार्काला क्लासिफिकेशन आपल्याला करायला सांगितलं जाईल की प्रायमरी आणि सेकंडरी सोर्सेस ऑफ लाईटमध्ये. आता प्रायमरी सोर्सेस म्हणजे काय तर इथं आपल्याला सांगितलं आहे प्रायमरी सोर्सेस आर सोर्सेस दॅट इमिट लाईट ऑफ देअर काय सांगितलं त्या ठिकाणी ओन. म्हणजे प्रायमरी सोर्सेस जे असणार आहेत ते लाईट काय करणार आहेत ओन म्हणजे स्वतः त्या ठिकाणी काय करणार आहेत लाईट तिथे इमिट करणार. आता हे कशामुळे होईल तर बिकॉज ऑफ काय सांगितलं त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये असणारं हायर टेम्परेचर. म्हणजे लाईट इमिट जे होणार आहे स्वतः ते इमिट करणार आहेत ते कशामुळे तर पहिलं एक्झाम्पल त्या ठिकाणी सांगितले पहिला पॉईंट हाय टेम्परेचर. म्हणजे सन आपण जर घेतला किंवा स्टार्स घेतले त्यानंतर ऑब्जेक्ट्स असले हिटेड टू काय सांगितलं त्या ठिकाणी हाय टेम्परेचर फ्लेम ऑफ एनी काइंड दे काय करणार आहे त्या ठिकाणी इमिट लाईट सांगितलं. दुसरा जो सांगितलेला आहे द इफेक्ट ऑफ करंट पासिंग थ्रू काय सांगितलं त्या ठिकाणी दे. म्हणजे दुसरा जो आहे त्याच्यामधून काय झाला त्या ठिकाणी करंट पास झाला. म्हणजे करंटच्या पासिंगमुळं तिथं लाईट त्या ठिकाणी काय होणार आहे प्रोड्यूस होणार आहे. तर तो जो एक्झाम्पल दिलेला आहे ते एक्झाम्पल काय दिलं आहे त्या ठिकाणी ट्यूबलाईट आणि टी व्ही काय घेतलं आहे त्या ठिकाणी. देन तिसरा पॉईंट काय सांगितलं आहे केमिकल ऑर न्यूक्लिअर रिॲक्शन. आता केमिकल ऑर न्यूक्लिअर रिॲक्शनमध्ये आपल्याला सगळ्यांना माहीत आहे फायर क्रॅकर्स. म्हणजे फायर क्रॅकर्स म्हणजे काय तर आपण फटाके जे उडवत असतोय किंवा न्यूक्लिअर एनर्जी जनरेटर्स आपण बघितलेलं आहे 10वीमध्ये आपण टुवर्ड्स द ग्रीन एनर्जी सोर्सेसमध्ये हा न्यूक्लिअर एनर्जी जनरेटर्स तिथं बैठला आहे. म्हणजे केमिकल किंवा न्यूक्लिअर रिॲक्शन जे आहेत त्यांच्यामधून सुद्धा काय होत असतं त्या ठिकाणी इमिट लाईट त्या ठिकाणी होत असते. त्यानंतर सांगितलं आहे लाईट ओरिजिनेट्स इन दिस काय सांगितलं त्या ठिकाणी सोर्सेस. म्हणजे आपण जे बघितलं की प्रायमरी सोर्सेस असले तर ते काय सांगितलं त्या ठिकाणी प्रायमरी सोर्सेस आर सोर्सेस दॅट इमिट लाईट ऑफ देअर काय सांगितलं त्या ठिकाणी ओन. एक सांगितला हायर टेम्परेचरमुळं, एक सांगितला त्या ठिकाणी इफेक्ट ऑफ करंट बिईंग पासड थ्रू देम, तिसरा सांगितला केमिकल ऑर न्यूक्लिअर रिॲक्शन. म्हणजे इथं लाईट काय होत्या त्या ठिकाणी ओरिजिनेट त्या सोर्समधून होत असते. नेक्स्ट आपण घेणार आहे तो आला सेकंडरी सोर्सेस. सेकंडरी सोर्सेस म्हणजे काय तर सेकंडरी सोर्सेस आर दो सोर्सेस विच डू नॉट प्रोड्यूस लाईट ऑफ देअर काय सांगितलं त्या ठिकाणी ओड. म्हणजे या ठिकाणी सेकंडरी सोर्सेस काय करणार आहे स्वतः लाईट त्या ठिकाणी प्रोड्यूस करणार नाहीत. म्हणजे डू नॉट प्रोड्यूस लाईट ऑफ देअर ओन बट काय सांगितलं त्या ठिकाणी रिसीव लाईट फ्रॉम सम अदर सोर्सेस अँड आयदर रिफ्लेक्ट ऑर स्कॅटर इट काय सांगितलं त्या ठिकाणी अराउंड. मात्र ते काय करणार आहेत एखादा जर सोर्स असेल त्या सोर्सपासून लाईट काय करणार आहेत त्या ठिकाणी रिसीव करणार आहेत किंवा काय सांगितलं आयदर रिफ्लेक्ट असेल किंवा स्कॅटर्ड इट अराउंड सांगितलेला.
आता एक्झाम्पल्स इथं आपण जर बघितली त्याच्यामध्ये एक्झाम्पल दिलेले आहेत, मून असेल, त्यानंतर प्लॅनेट्स असतील, ऑब्जेक्ट्स लाईक काय सांगितले त्या ठिकाणी ह्युमन्स, ॲनिमल्स, प्लांट्स एक्सेट्रा विच वी सीन ड्यू टू द काय सांगितलं त्या ठिकाणी रिफ्लेक्टेड लाईट. म्हणजे इथं इन्क्लुड्समध्ये काय सांगितले आम्हाला, चंद्र असेल, ग्रह असतील किंवा ऑब्जेक्ट्स लाईक जे पदार्थ आपण म्हणतो, ह्युमन असतील, ॲनिमल्स असतील, प्लांट्स असतील एक्सेट्रा विच वी सी ड्यू टू द काय सांगितलं त्या ठिकाणी रिफ्लेक्टेड लाईट. म्हणजे आपल्याला ॲनिमल्स, प्लांट्स, ह्युमन्स हे दिसत असतात. कशामुळं की त्यांच्यावर जर लाईट पडली तर तिथून ती लाईट रिफ्लेक्टेड होते आणि म्हणून त्यामुळे आपल्याला ते सीन करता येतात. मेजॉरिटी ऑफ द सोर्सेस दॅट वी सीन अवर डेली लाईफ आर काय सांगितले त्या ठिकाणी सेकंडरी सोर्सेस. मोस्ट सेकंडरी सोर्सेस आर एक्सटेंडेड सोर्सेस ॲज कॅन बी सीन फ्रॉम द काय सांगितलं त्या ठिकाणी अबव एक्झाम्पल. म्हणजे मेजॉरिटी हे जे सोर्सेस आहेत आपण डे टू डे लाईफमध्ये हे सगळे सेकंडरी सोर्सेस त्या ठिकाणी पाहत असतोय. नेक्स्ट पॉईंट हिअर वी हॅव टू सीन दॅट इज अ वेव्ह फ्रंट. आता वेव्ह फ्रंटवर आपल्याला परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतोय, क्वेश्चन विचारला जातोय, डिफाईन वेव्ह फ्रंट विचारला जातोय किंवा राईट टाईप्स ऑफ काय सांगितलं जातं त्या ठिकाणी वेव्ह फ्रंटचे प्रकार, अशा पद्धतीचाही प्रश्न त्या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. त्यानंतर स्पेरिकल वेव्ह फ्रंट म्हणजे काय, प्लेन वेव्ह फ्रंट म्हणजे काय, असाही प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी परीक्षेला विचारला जाऊ शकतो. आणि इथं आपल्याला वेव्ह फ्रंटची व्याख्या त्या ठिकाणी काय करायची आहे, पाठ करायची आहे. आता याच्यामध्ये जर आपण बघितलं तर वेव्ह फ्रंट म्हणजे काय, वी हॅव सीन दॅट वेन वी ड्रॉप अ स्टोन इन वॉटर सरफेस वेव्स कॉमनली नोन ॲज काय सांगितलं त्या ठिकाणी रिपल्स. आपण जे सांगत असतोय की असं हे संत पाणी असेल, आपण हे पाणी घेतलं, हा संत पाणी आहे आणि ह्या संत पाण्यामध्ये आपण काय केलं आहे, एक दगड जो आहे पेबल त्या ठिकाणी टाकला. तर दगड टाकल्यावर काय होतंय, सुरुवातीला एक छोटासा असा गोल तयार होतोय, त्यानंतर काय होतात ह्या अशा रिपल्स जे आपण म्हणतो, म्हणजे तरंग लहरी आपण जे म्हणतो त्याला आपण काय केलं, अडथळा केला. मग हे रिपल्स काय होतात त्या ठिकाणी जनरेट होत असतात, आर जनरेटेड विच ट्रॅव्हल्स आउटवर्ड फ्रॉम द पॉईंट से काय सांगितलं त्या ठिकाणी ओ सांगितलंय. म्हणजे एखादा सरफेस ओ आपण घेतला, तिथून काय होतात, हे दगड पडल्यानंतर त्या पाण्यामधला पाणी जो आहे, पाण्याचे पार्टिकल्स तिथून काय होतात त्या ठिकाणी पुढं ते त्या ठिकाणी जातात. मग इथं सांगितलं वेअर द स्टोन टचेस द वॉटर पार्टिकल्स मूव्ह अलॉंग द पाथ ऑफ द वेव्स मूव्ज काय सांगितलं त्या ठिकाणी अप अँड डाऊन. आणि त्यामुळं जो आपण सांगितलं की पाण्याला काय झालं त्या ठिकाणी व्हायब्रेशन प्रोड्यूस झाले, तेव्हा पाणी काय होणार आहे त्या ठिकाणी अप अँड डाऊन पोझिशनमध्ये त्या ठिकाणी मूव्ह होणार आहे आणि विच इज परपेंडिक्युलर टू द काय असणार आहे त्या ठिकाणी वॉटर सरफेस. मग सांगितलेलं आहे फेज ऑफ द वेव्ह ॲट अ पॉईंट इज डिफाईन्ड बाय द स्टेट ऑफ मोशन ऑफ द पार्टिकल ॲट दॅट पॉईंट ॲज वेल ॲज डिस्टन्स ऑफ द पॉईंट फ्रॉम द काय सांगितलं त्या ठिकाणी सोर्स सांगितलेलं आहे. आता इथं फेज ऑफ द वेव्ह सांगितले, फेज म्हणजे काय म्हणतो आपण, त्याची सुरुवात म्हणतो आपण, त्याला स्टेट ऑफ मोशन असं त्याला त्या ठिकाणी म्हणत असतो. म्हणजे सुरुवातीला आपण ऑसिलेशन टॉपिक जो बघितला होता, त्या ऑसिलेशन टॉपिकमध्ये काय केलं होतं, असं आपण एक सर्कल काढलं होतं, ह्या सर्कलमध्ये आपण ह्या डायमीटर घेतल्या होत्या, एक डायमीटर काय घेतली होती त्या ठिकाणी XY घेतली होती. म्हणजे पार्टिकल जर आमचा ह्या वाईड पोझिशन पॉईंटपासून चालला असेल, हा असा पद्धतीनं मूव्ह होत असेल, तर ह्याला काय म्हटलं होतं, इनिशियल फेज. म्हणजे पार्टिकल समजा इथं हा पॉईंट आपण A घेतला, हा पॉईंट काय घेतला त्या ठिकाणी B घेतला, हा इथून स्टार्ट झाला आणि मग इथून स्टार्ट झाला तर त्याचा जो असणारा फेज आहे ही इनिशियल फेज म्हणजे स्टार्टिंग फेज आपण त्याला त्या ठिकाणी म्हणणार आहे. म्हणजे इथं सुद्धा जे सांगितलेलं आहे की द फेज ऑफ द वेव्ह ॲट अ पॉईंट इज डिफाईन्ड बाय द स्टेट ऑफ मोशन ऑफ द पार्टिकल ॲट दॅट पॉईंट ॲज वेल ॲज द डिस्टन्स ऑफ द पॉईंट फ्रॉम द काय सांगितले त्या ठिकाणी सोर्स असं म्हटलेलं आहे. त्यानंतर पुढे सांगितले टू पार्टिकल्स आर इन द फेज सांगितले, दॅट इज हॅव द काय सांगितले त्या ठिकाणी सेम फेज सांगितलेला. तर सेम फेज ऑफ देअर काय सेम फेज असेल काय होणार आहे, देअर स्टेट ऑफ मोशन इज द काय असणार आहे त्या ठिकाणी सेम असणार आहे. दॅट इज दे हॅव द काय सांगितलं त्या ठिकाणी सेम व्हेलॉसिटी अँड डिस्प्लेसमेंट परपेंडिक्युलर टू द वॉटर सरफेस अँड इफ दे आर ॲट द सेम डिस्टन्सेस फ्रॉम द काय सांगितले त्या ठिकाणी सोर्सेस असं सांगितलेलं आहे. म्हणजे आपण जे सांगतो की टू वेव्ज असतील तर टू वेव्ज आर इन फेज कधी म्हणतो आपण त्या ठिकाणी, तर त्या टू वेव्जमध्ये आपण जर बघितलं की आपण अशा पद्धतीची वेव्हची डायग्राम काढतो, ही पहिली वेव्ज आपण या पद्धतीनं काढली, दुसरी वेव्ज आपण घेतली, ती वेव्हसुद्धा आपण अशा पद्धतीनं काढली. आता ह्या दोन्ही वेव्हचं काय सांगितलं, हा इथला क्रिस्ट पार्ट आहे, हा सुद्धा क्रिस्ट पार्ट आहे. म्हणजे हा क्रिस्ट आणि क्रिस्ट आपण घेतलं म्हणजे क्रिस्टवर क्रिस्ट इन्सिडन्स झाला तर ह्याला काय म्हणायचं त्या ठिकाणी सेम फेज म्हणायचं. आता इथं घेतला हा ट्रफ आहे, हा ट्रफवर हा ट्रफ काय झाला त्या ठिकाणी इन्सिडेंट झाला.
म्हणजे ट्रपवर ट्रप इन्सिडेंट झाला तर अलॉंग द सेम डायरेक्शनमध्ये आहेत, म्हणून त्या फेज कसा असणार आहे त्या ठिकाणी सेम फेजमध्ये आहेत असं आपण त्या ठिकाणी म्हणू शकतोय. आणि इथं पण सांगितलेलं आहे सेम फेज असेल तर त्यांची स्टेट ऑफ मोशन कशी आहे, सेम असणार आहे, त्यांची वेलॉसिटीसुद्धा काय असणार आहे, सेम असणार आहे, आणि डिस्प्लेसमेंट कशी असणार आहे त्या ठिकाणी परपेंडिक्युलर टू द वॉटर सरफेस असणार इफ दे आर ॲट द सेम डिस्टन्स फ्रॉम द सोर्सेस. पुढे सांगितलं ॲज द वेव्ज आर ट्रॅव्हलिंग सिमेट्रिकली in all direction along the water surface, all particles along the circumference of a circle with center at O will have the same phase म्हटलं जाते. आणि मग इथं सांगितलेलं आहे the locus of all points having the काय सांगितलं त्या ठिकाणी सेम फेज at a given instant of time is called as काय म्हटलं त्या ठिकाणी वेव्ह फ्रंट असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. म्हणजे आता इथं जर सांगितलं हा आपण एक पॉईंट घेतला, शियर वेव्ह टेकन हा 1 पॉईंट घेतला. आता इथून पॉईंट घेतला हा आपण मगाशी सांगितलेला, इथं वॉटर ड्रॉपलेट घेतला म्हणजे इथं स्टोन पडला. स्टोन पडल्यानंतर काय होणार आहे, ही जी पाणी आहे ते काय होणार आहे त्या ठिकाणी ट्रॅव्हलिंग अलॉंग द काय सांगणार आहे त्या ठिकाणी ऑल पॉसिबल डायरेक्शन. बरोबर आहे, मग जे सांगितलं अप आणि डाऊन डायरेक्शनला जाणार. म्हणजे इथं ॲज द वेव्ज आर ट्रॅव्हलिंग सिमेट्रिकली ऑन डायरेक्शन म्हटले अलॉंग द वॉटर सरफेस ऑल द पार्टिकल्स अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ अ सर्कल. म्हणजे आता मगाशी हा जो पॉईंट ओ घेतलाय त्याला आपण काय घेतला, सेंटर घेतला. इथं जे आपण आहे ती रेडियस घ्यायची आणि हे रेडियस घेतल्यानंतर आपण एक सर्कल काय करायचं त्या ठिकाणी ड्रॉन करायचं. आता सर्कल जर ड्रॉन केलं तर तुम्हाला काय दिसणार आहे, सर्कल ड्रॉन केलं म्हणजे ही नथिंग बट काय झालं, हे सगळ्या ज्या आहेत त्या नथिंग बट काय झाल्या त्या ठिकाणी रेडियस झाली. रेडियस झाला तर हा टोटल काय झाला त्यांचा सर्कम्फरन्स कसा झाला त्या ठिकाणी सर्कम्फरन्स आपण काढला. म्हणजे ऑल द पार्टिकल्स ड्यू टू ऑल द पार्टिकल्स अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ अ सर्कल विथ सेंटर ओ विल हॅव द कसं असणार आहे त्या ठिकाणी फेज सगळ्यांचं कसं असणार आहे, सेम असणार आहे. आणि म्हणून सांगितले लोकस ऑफ ऑल द पॉईंट्स हॅव्हिंग द सेम फेज ॲट अ गिवन इन्स्टंट ऑफ टाईम इज कॉल्ड ॲज काय म्हटलं त्या ठिकाणी वेव्ह फ्रंट असं म्हटलेलं आहे. The wave front is the locus of all points where waves starting simultaneously from O reaches at a given instant of time. In case of water waves, the wave fronts are circle centered at काय सांगितलं त्या ठिकाणी O. आणि म्हणून सांगितलं की आपण जर बघितलं पाण्यात जेव्हा दगड पडतो ते आपल्याला सुरुवातीला छानपैकी असं सर्कल त्या ठिकाणी दिसत, दुसरं पण सर्कल तुम्हाला दिसते. मात्र पुढं पुढं बघत गेला तर ते सर्कल काय होतं, त्याची रेडियस त्या ठिकाणी इन्क्रीज होत जाते आणि म्हणून तुम्हाला अशा पद्धतीच्या रिपल्स त्या ठिकाणी दिसतात. मात्र सुरुवातीला पडल्या काय दिसते, हा सर्कल त्या ठिकाणी पूर्ण दिसत असते. म्हणजे या ठिकाणी असणाऱ्या सरफेस ऑफ वॉटर जे असणार आहे त्या वॉटर वेव्स कशा असणार आहे त्या ठिकाणी सगळ्या ह्या सेम फेजमध्ये आपल्याला त्या ठिकाणी दिसत असतात. मग पुढं सांगितले द डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन ऑफ द वेव्ह इज परपेंडिक्युलर टू द वेव्ह फ्रंट दॅट इज अलॉंग द रेडियस ऑफ द सर्कल. The speed with which wavefront moves is the speed of the waves. Water waves are two dimensional काय सांगितले त्या ठिकाणी वेव्स सांगितलेल्या आहेत. म्हणजे मगाशी जी मी डायग्राम काढली होती त्याच्यामध्ये आपण सांगू शकतोय हा सेंटर घेतला, हा सेंटर काय घेतला आपण त्या ठिकाणी ओ घेतला. आता ही वेव्स काय वालेल्या आहे, ट्रॅव्हल्स वालेल्या. ट्रॅव्हल्स होत असताना त्याचं स्पीड जे आहे ती सी घेतलं, बरोबर आहे, सी बी द वेलॉसिटी ऑफ लाईट घेतलं. टाईम किती घेतला त्या ठिकाणी टी घेतला. आणि मग आपण इथं काय सांगितलं रेडियस जी आहे ती रेडियस विच इज इक्वल टू काय घ्यायचं त्या ठिकाणी सी टी घे. म्हणजे सेंटर ओ घेतला, रेडियस इक्वल टू सी टी घेतला, तर सी टी इतकं डिस्टन्स घेतलं तर आपण काय काढू शकतोय, अशा पद्धतीनं सर्कल्स त्या ठिकाणी ड्रॉन करू शकतोय. म्हणजे रेडियस सी टी इतकं जर घेतलं तर हा प्रत्येकाची रेडियस किती येणार आहे त्या ठिकाणी सी टी त्या ठिकाणी येणार आहे. आणि हे जे तुम्हाला एनव्हलप या ठिकाणी तयार झालेलं दिसते ह्या एनव्हलपला आम्ही काय म्हणणार या ठिकाणी वेव्ह फ्रंट असं त्या ठिकाणी म्हणणार आहे. म्हणजे लोकस ऑफ ऑल पॉईंट्स हॅव्हिंग द सेम फेज ॲट अ गिवन इन्स्टंट ऑफ टाईम इज कॉल्ड ॲज काय म्हटलं त्या ठिकाणी वेव्ह फ्रंट असं म्हटलेलं आहे. मग आपण सांगितलं की वॉटर वेव्ज आर काय सांगितले त्या ठिकाणी 2 डायमेन्शनल त्या ठिकाणी घेतलेले आहेत वेव्ज. पुढं सांगितलेलं आहे 3 डायमेन्शनल वेव्ज लाईक तर काय सांगितलं त्या ठिकाणी साऊंड वेव्ज प्रोड्युस्ड बाय सोर्स ऑफ लाईट असेल और लाईट वेव्स प्रोड्युस्ड बाय लाईट सोर्स असेल ट्रॅव्हल्स इन ऑल डायरेक्शन अवे फ्रॉम द सोर्स अँड प्रोपोगेट इन 3 डायमेन्शन. सच अ वेव्ह इज कॉल्ड ॲज काय म्हटलंय त्या ठिकाणी स्पेरिकल वेव्ह असं म्हटलेलं आहे. बाजूला जातोय म्हणजे या ठिकाणी ह्या सोर्सच्या सगळ्या बाजूला त्या ठिकाणी जात असतोय. मग ट्रॅव्हल्स इन ऑल डायरेक्शन अवे फ्रॉम द काय सांगितलं त्या ठिकाणी सोर्सेस अँड प्रोपोगेट इन काय सांगितलं त्या ठिकाणी 3 डायमेन्शन. म्हणजे इथं 3 डायमेन्शनमध्ये त्या ठिकाणी तो प्रोपोगेट होणार. आणि म्हणून मग सांगितलं यसला काय घ्यायचा, सेंटर घ्यायचा, रेडियस इक्वल टू काय घ्यायची त्या ठिकाणी सी टी घ्यायची.
आणि मग आपण त्याच्याभोवती काय करायचं, एक सर्कल या ठिकाणी ड्रॉन करायचं आहे. म्हणजे हा सोर्स जो वेव्ह आहे ही कसली दिसते, आम्हाला गोलाकार दिसते, म्हणून याला नाव काय द्यायचं त्या ठिकाणी, स्पेरिकल वेव्ह असं त्या ठिकाणी म्हणणार आहोत. पुढे सांगितलंय, इन दिस केसेस द वेव्हफ्रंट्स आर सरफेसेस passing through all points having the same distance from the source and having the काय सांगितलं त्या ठिकाणी same phase. Thus in these cases they are spheres centered on the source, say at काय म्हटले त्या ठिकाणी O, the cross section of which waves are shown in the काय सांगितले त्या ठिकाणी फिगर 7.1a मध्ये आपल्याला त्या ठिकाणी दिसणार आहे. म्हणजे आपण जर बघितलं ही आपल्याला आकृती दिसतं की स्पियर एक काढलेला आहे. म्हणजे आता स्पियर काढला तर इथं काय दिसतंय, हा सेंटर ओ दिसतोय, बरोबर आहे, हा सेंटर ओ. इथून जे आहे हे सगळ्यांचं डिस्टन्स म्हणजे ही रेडियस इक्वल टू काय घेणार आहे आपण त्या ठिकाणी, सी टी इतकी घेणार. हा रेडियस इक्वल टू सी टी घेतला तर हा पहिला काय झाला त्या ठिकाणी, हा आमचा वेव्हफ्रंट त्या ठिकाणी तयार झाला. आता हा सर्कल आपण काढल्यामुळे हा स्पियर सारखा दिसतोय, म्हणून त्याला आपण काय म्हटलं त्या ठिकाणी, स्पेरिकल वेव्ह असं त्या ठिकाणी म्हणणार आहे. The spheres, the cross section of which are seen as circles in the figure, are wavefronts with the source at their काय सांगितलं त्या ठिकाणी center. The arrows are perpendicular to the surfaces and show the direction of propagation waves. आता इथं जर तुम्ही बघितला तर इथं तुम्हाला काय दिसतंय की हे ॲरो पण त्यांनी काढलेले आहेत. हे आपल्याला इथं दिसते, हे बाण तुम्हाला दिसायला लागले. हे जे ॲरो दिसतात हे काय दाखवतात, तर वेव्ह काय व्हायला आहे त्या ठिकाणी, प्रोपोगेट व्हायला. प्रोपोगेट म्हणजे पुढं पुढं त्या ठिकाणी चाललेलं आहे. म्हणजे द ॲरोज परपेंडिक्युलर टू द स्पेरिकल सरफेसेस अँड शोज द डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन ऑफ द वेव्ज. दीज ॲरोज आर द रेज ऑफ लाईट दॅट वी हॅव कन्सिडर्ड इन अर्लियर स्टडी ऑफ ऑप्टिक्स. द वेव्हफ्रंट शोन इन द फिगर करस्पॉन्डन्स टू अ डायव्हर्जिंग बीम ऑफ लाईट. वी कॅन सिमिलरली हॅव वेव्हफ्रंट्स करस्पॉन्डिंग टू अ कन्व्हर्जिंग बीम ऑफ काय सांगितलं त्या ठिकाणी लाईट. सच वेव्हफ्रंट्स कॅन बी प्रोड्युस्ड आफ्टर पासिंग थ्रू अ काय सांगितलं त्या ठिकाणी लेन्सेस. म्हणजे आपल्याला पुस्तकामध्ये हा जो दिसत आहे तो वेव्हफ्रंट त्या ठिकाणी स्पेरिकल वेव्हफ्रंट दिसतोय. हे जे ॲरो दिसत आहेत हे ॲरो काय दाखवतात त्या ठिकाणी, की लाईट ही काय व्हायला आहे त्या ठिकाणी, प्रोपोगेट व्हायला लागलेली आहे. आणि ही लाईट जी प्रोपोगेट होणार आहे ती कुठल्या डायरेक्शनमध्ये होणार आहे त्या ठिकाणी, फॉरवर्ड डायरेक्शनमध्ये प्रोपोगेट झालेली आपल्याला त्या ठिकाणी दिसणार आहे. मग आपल्याला अनेक सांगितले की आपल्याला सिमिलर ह्या वेव्हफ्रंट करस्पॉन्डिंग टू अ कन्व्हर्जिंग बीम ऑफ लाईट. कन्व्हर्जिंग म्हणजे आपण घेतलं होतं की लाईट इन्सिडेंट झाल्यानंतर, म्हणजे आपण कॉन्व्हेक्स लेन्स घेत होतो, लाईट इन्सिडेंट जर झाली त्याच्यावर तर सगळे रेज त्याच्या फोकल पॉईंटमध्ये काय होतं त्या ठिकाणी कन्व्हर्ज होत होते. कन्व्हर्जिंग होणे म्हणजे एकत्र येणे. आणि तशा पद्धतीचा वेव्हफ्रंट जो आहे तो आपण काय करू शकतो त्या ठिकाणी, प्रोड्यूस करू शकतोय आफ्टर पासिंग थ्रू काय सांगितलं त्या ठिकाणी लेन्समध्ये सांगितलेलं आहे. लेट अस नाऊ कन्सिडर अ स्पेरिकल वेव्हफ्रंट which has traveled a large distance away from the source. If we take a small portion this wavefront, it will appear to be a plane wavefront. म्हणजे स्पेरिकल वेव्हफ्रंटमध्ये घेतला तर आपण आपल्याला हा स्पेरिकल वेव्हफ्रंट दिसणार आहे. आणि हा स्पेरिकल वेव्हफ्रंट जेव्हा लार्ज डिस्टन्सवर जाईल त्यावेळी काय होणार आहे, इट लुक्स लाईक दॅट ऑफ द काय येणार आहे त्या ठिकाणी, प्लेन वेव्हफ्रंट. म्हणजे आपल्याला हा दिसत असताना प्लेन वेव्हफ्रंट सारखा दिसणार आहे. म्हणजे जसं आपण सांगितलं की सरफेस ऑफ अर्थ अराउंड अर्थ्स टू अपिअर्स टू बी कशी दिसते आपल्याला त्या ठिकाणी, फ्लॅट दिसते. या पद्धतीनं आपल्याला हा स्पेरिकल वेव्हफ्रंट आपल्यापासून काय झाला त्या ठिकाणी, लार्ज डिस्टन्सवर त्या ठिकाणी गेला, ट्रॅव्हल्स होत गेला, म्हणजे सोर्सपासून लार्ज डिस्टन्सवर गेला तर इट अपिअर्स टू बी काय दिसणार आहे त्या ठिकाणी, प्लेन वेव्हफ्रंट. विथ द डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन परपेंडिक्युलर टू इट, इन सच अ केस द वेव्ह इज कॉल्ड ॲज काय म्हटले त्या ठिकाणी, प्लेन वेव्ह म्हटलेलं आहे. वेव्हफ्रंट्स फॉर अ प्लेन वेव्ह आर शोन इन द फिगर 7.1b where the arrows जे आहेत which are now parallel to corresponding to a parallel beam of light shows the direction of propagation of the काय सांगितले त्या ठिकाणी, वेव्ह सांगितले. म्हणजे आपण जर घेतला की हा प्लेन वेव्हफ्रंट घेतला, हा आपण या पद्धतीने घेतला, याच्यामध्ये असणारा हा प्लेन वेव्हफ्रंट घेतला आणि ह्या ज्या रेज आहेत म्हणजे ह्या रेज ऑफ लाईट ज्या आहेत ह्या एकमेकीला कशा आल्या त्या ठिकाणी, पॅरलल आल्या. आणि ह्या पॅरलल लाईन ज्या आहेत ह्या आपल्याला काय दाखवतात त्या ठिकाणी, डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन ऑफ द काय सांगितलं त्या ठिकाणी, वेव्ह सांगितलं. पुढचा जो पॉईंट सांगितलेला आहे, इफ द सोर्स ऑफ लाईट इज काय सांगितलं त्या ठिकाणी, लिनियर, ते वेव्हफ्रंट विल बी काय सांगितलं त्या ठिकाणी, सिलेंड्रिकल. म्हणजे सोर्स ऑफ लाईट जर काय असेल त्या ठिकाणी लिनियर असेल तर त्या ठिकाणचा वेव्हफ्रंट आम्हाला काय मिळणार आहे, सिलेंड्रिकल मिळणार. म्हणजे आम्हाला वेव्हफ्रंट काय काय मिळाले, एक वेव्हफ्रंट जो मिळाला तो कुठला मिळाला त्या ठिकाणी, स्पेरिकल मिळाला. एक जो प्रकार मिळाला तो कोणता मिळाला त्या ठिकाणी, प्लेन मिळाला. आणि शेवटचा जो आहे तो काय मिळाला त्या ठिकाणी, सिलेंड्रिकल वेव्हफ्रंट आपल्याला त्या ठिकाणी मिळालेला आहे. म्हणजे स्पेरिकल असेल तर तो स्पिअरसारखा दिसणार आहे. जर वेव्हफ्रंट स्पेरिकल वेव्हफ्रंट हा सोर्सपासून जर आपण सांगितलं की लार्ज डिस्टन्सवर गेला तर तो प्लेन वेव्हमध्ये जाणार आहे.
आणि जर सोर्स ऑफ लाईट लिनियर असेल तर तो कुठल्या टाईपमध्ये जाणार आहे, सिलेंड्रिकल टाईपमध्ये त्या ठिकाणी जाणार आहे. देन वी हॅव टू सी हायजीन्स प्रिन्सिपल. आता हायजीन्स प्रिन्सिपल घेतलं तर हे हायजीन्स प्रिन्सिपल आपल्याला परीक्षेला विचारलं जातं. आता हायजीन्स प्रिन्सिपलमध्ये काय सांगितलं आहे, हायजीन्स हॅड अश्युम दॅट लाईट टू बी अ काय सांगितलं आहे त्या ठिकाणी वेव, म्हणजे लाईट ही कशी आहे त्या ठिकाणी वेवच्या फॉर्ममध्ये आहे. सिमिलर टू कुणासारखं, तर सिमिलर टू दॅट ऑफ द मेकॅनिकल वेव लाईक द वॉटर वेव्स और काय सांगितले त्या ठिकाणी साऊंड वेव्स प्रोपोगेटिंग इन काय सांगितले त्या ठिकाणी इथर. म्हणजे जेव्हा आपल्याला हायजीननी सांगितलं होतं की लाईट ही वेवच्या फॉर्ममध्ये आहे, ती जर आपल्याला त्या ठिकाणची लाईट प्रोपोगेट व्हायची असेल तर त्या ठिकाणी हायपोथेटिकल मीडियम लागणार आहे आणि ते मीडियम कुठलं आहे म्हणून सांगितलं होतं त्या ठिकाणी इथर आहे म्हणून सांगितलेलं होतं. अकॉर्डिंगली द पार्टिकल्स ऑफ इथर ऑसिलेट ड्यू टू द काय सांगितले त्या ठिकाणी प्रोपोगेशन ऑफ अ लाईट वेव्स, म्हणजे लाईट प्रोपोगेट होत असताना इथर हा काय होणार आहे, पार्टिकल्स ऑफ इथर ऑसिलेट होणार आहे आणि ऑसिलेट झाल्यानंतर तिथं प्रोपोगेशन ऑफ लाईट वेव्ह आपल्याला त्या ठिकाणी दिसणार आहे. ही पुट फॉर द प्रिन्सिपल विच मेक्स इट पॉसिबल टू डिटरमाइन द शेप ऑफ वेवफ्रंट ॲट एनी टाईम टी गिवन इट शेप ॲट एन अर्लियर काय सांगितले त्या ठिकाणी टाईम. आणि मग इथं हायजीन्स प्रिन्सिपल जे आम्हाला सांगितलेलं आहे त्या हायजीन्स प्रिन्सिपल काय सांगितलेलं आहे, ईच पॉईंट ऑन वेवफ्रंट्स ॲक्ट्स ॲज अ काय सांगितलं त्या ठिकाणी सेकंडरी सोर्स ऑफ अ लाईट. इमिटिंग काय सांगितलं सेकंडरी लाईट वेव्स कॉल्ड ॲज काय म्हटलं वेवलेट्स इन ऑल डायरेक्शन विच ट्रॅव्हल्स विथ द स्पीड ऑफ लाईट इन द काय सांगितलं त्या ठिकाणी मीडियम. द न्यू वेवफ्रंट कॅन बी ऑब्टेन्ड बाय टेकिंग द एनवलप ऑफ दी सेकंडरी वेव्स ट्रॅव्हलिंग्स इन द काय सांगितलं त्या ठिकाणी फॉरवर्ड डायरेक्शन and is thus the envelope of the secondary wavelets in forward direction. The wavelets traveling in the backward directions are काय सांगितले त्या ठिकाणी इनइफेक्टिव्ह सांगितलेलं आहे. आता इथं तुम्ही म्हणणार की आम्हाला ईच पॉईंट ऑन वेवफ्रंट ॲक्ट्स ॲज अ सेकंडरी सोर्स ऑफ लाईट म्हणजे काय, तर मगाशी आपण जो घेतला होता हा आपला काय झाला त्या ठिकाणी स्पेरिकल वेवफ्रंट झाला. ह्या स्पेरिकल वेवफ्रंटवर आपला हा प्रत्येक पॉईंट जो आहे तो ॲक्ट्स ॲज अ काय होणार आहे, आता त्या ठिकाणी हा ॲक्ट्स ॲज अ सेकंडरी काय होणार त्या ठिकाणी सोर्स होणार, म्हणजे हा काय झाला सेकंडरी सोर्स झाला. आता सेकंडरी सोर्स जर झाला असेल तर हा फर्स्ट पॉईंट आपण घेतला, समजा त्याला नाव आपण काय दिलं पी दिलं किंवा ह्याला पॉईंट काय दिला नाव त्या ठिकाणी क्यू दिला. आता ईच पॉईंट ॲक्ट्स ॲज काय सांगितलं सेकंडरी सोर्स ऑफ लाईट, हा सुद्धा काय करणार आहे लाईट या ठिकाणी इमिट करणार आहे. आता लाईट इमिट करत असताना इन ऑल पॉसिबल डायरेक्शनला इथं आपण पी पॉईंटला काढलं, सिमिलरली आपण काय घेऊया त्या ठिकाणी क्यू पॉईंटला घेऊ. आता परत काय सांगितलं विच ट्रॅव्हल्स विथ द स्पीड ऑफ लाईट इन द मीडियम, मगाशी जसं सांगितलं होतं हा सेंटर एस घेतला होता, हा आपण काय घेतला होता त्या ठिकाणी ट्रॅव्हल्स इन द मीडियम, रेडियस इक्वल टू काय घेतली होती त्या ठिकाणी सी टी घेतली होती. हा रेडियस सी टी इतकी घेऊन हा सेंटर एस घेऊन आपण काय केलं होतं स्पियर ड्रॉन केला होता. तसंच आपण ह्या ठिकाणी पॉईंट पीला सुद्धा काय करणार आहे स्पियर ड्रॉन करणार. आता हा स्पियर ड्रॉन केला तर आम्हाला काय मिळणार आहे की अशा पद्धतीचा स्पियर ड्रॉन मिळाला. म्हणजे इथं काय झाला आपल्याला हा पॉईंट पीच्या ठिकाणी मिळाला, सिमिलरली हा पॉईंट क्यूच्या ठिकाणी पण मिळाला. मात्र इथं काय मिळाला हा न्यू वेवफ्रंट आपल्याला या ठिकाणी फॉर्म झाला. म्हणजे हा जो होता तो इनिशियल वेवफ्रंट होता, आता हा जो तयार झाला हा काय झाला त्या ठिकाणी न्यू वेवफ्रंट इथं फॉर्म झाला. हा न्यू वेवफ्रंट कुणामुळे फॉर्म झाला तर एनवलॉप ऑफ द काय सांगितलं त्या ठिकाणी सेकंडरी वेवलेंट ट्रॅव्हलिंग्स इन द काय झालं फॉरवर्ड डायरेक्शन. म्हणजे आपण जे सांगितलं की वेवची ट्रॅव्हल्स झाली म्हणजे हा सेकंडरी वेवफ्रंट आपण घेतला, हा पॉईंट पीवर आपण काय काढला या ठिकाणी वेवफ्रंट या ठिकाणी नवीन झाला. मात्र हा काय झाला त्या ठिकाणी फॉरवर्ड डायरेक्शनमध्ये आहे तोच आपण कन्सिडर केलेला आहे. म्हणजे आपण या ठिकाणी घेतले हा फॉरवर्ड डायरेक्शनमध्ये होणार. बॅकवर्ड डायरेक्शनमध्ये जे असणार आहेत इकडे जे दिसतात तुम्हाला ते काय आहेत इनइफेक्टिव्ह आहेत. म्हणजे वेव ट्रॅव्हल्स इन द काय सांगितलं त्या ठिकाणी फॉरवर्ड डायरेक्शनमध्ये आणि वेवलेट ट्रॅव्हलिंग्स इन द काय सांगितलं त्या ठिकाणी बॅकवर्ड डायरेक्शन. म्हणजे इथं आपण जो दिसतोय हे कसे आहेत त्या ठिकाणी इनइफेक्टिव्ह त्या ठिकाणी मिळालेले आहेत. आणि म्हणून सांगितले हा पहिला वेवफ्रंट होता आपला, हा सेकंडरी सोर्स ऑफ लाईट होता, हा तयार झालेला हा काय झाला त्या ठिकाणी न्यू वेवफ्रंट त्या ठिकाणी फॉर्म झालेला आहे. म्हणजे तुमच्या पुस्तकामध्ये फिगर 7.1मध्ये दिला होता हा पॉईंट ओ दिला होता, तिथं आपण एक स्पियर ड्रॉन केला होता, त्याच्याभोवती पुन्हा आणि एक दुसरा स्पियर आपण या ठिकाणी काढलेला, हा स्पेरिकल वेवफ्रंट काढलेला. म्हणजे या ठिकाणी प्रत्येक पॉईंट हा सेकंडरी सोर्स ऑफ लाईट झाला, त्याच्यापासून काय होणार पुन्हा लाईट एनवलप होणार, हा न्यू वेवफ्रंट फॉर्म होणार. परत ह्या न्यू वेवफ्रंटवर आपण नवीन पॉईंट्स घेणार, परत त्याच्यापासून हा पुढचा न्यू वेवफ्रंट त्या ठिकाणी काय होणार आहे फॉर्म होत जाणार आहे. मात्र लाईट जी आहे ती प्रोपोगेट कुठं होणार आहे त्या ठिकाणी फॉरवर्ड डायरेक्शनमध्येच त्या ठिकाणी प्रोपोगेट झालेली आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते. बॅकवर्ड डायरेक्शनमध्ये जे आहेत इकडं आपण जर बघितलं त्या ठिकाणी ते एक्झिस्टन्स असणार नाही.
आणि म्हणून वाक्य काय सांगितलंय, ईच पॉईंट ऑन वेव्ह फ्रंट्स ॲक्ट्स ॲज अ सेकंडरी सोर्स ऑफ लाईट emitting secondary light waves called wavelets in all direction which travels with the speed of light in the medium. The new wavefront can be obtained by taking the envelope of these secondary wavelets traveling in the forward direction and is thus the envelope of the secondary wavelets in forward direction. The wavelet traveling in the backward directions are काय सांगितले त्या ठिकाणी इनइफेक्टिव्ह म्हणून सांगितलेलं आहे. आता इथं सांगितलेलं आहे गिवन अ वेव्ह फ्रंट ॲट टाईम टी इज इक्वल टू 0 से वी कॅन डिटरमाइन द शेप अँड पोझिशन ऑफ वेव्ह फ्रंट ॲट लॅटर टाईम. आता शेप अँड पोझिशन घेतलं. शेप आपण मगाशी बघितला, एकतर तो स्पेरिकल असेल, एकतर तो प्लेन असेल किंवा एकतर तो सिलेंड्रिकल असेल. आणि पोझिशन ऑफ अ वेव्ह फ्रंट ॲट अ लॅटर टाईम टी इज इक्वल टू काय सांगितलं त्या ठिकाणी कॅपिटल टी इज बाय युझिंग द काय सांगितलं त्या ठिकाणी हायजीन्सचं प्रिन्सिपल सांगितलं. मग इथं सांगितलं लेटस फर्स्ट कन्सिडर अ प्लेन वेव्ह फ्रंट ए बी करस्पॉन्डिंग टू अ पॅरलल रेज ॲट टाईम टी इज इक्वल टू 0 क्रॉस सेक्शन ऑफ विच इज ॲज शोन इन फिगर काय सांगितलं त्या ठिकाणी 7.2 ए सांगितलेलं आहे. म्हणजे आपण जे सांगितलेलं आहे की अकॉर्डिंग टू हायजीन्स प्रिन्सिपल त्यावेळेचा प्रत्येक पॉईंट जो आहे ॲक्ट्स ॲज काय येणार आहे त्या ठिकाणी सेकंडरी सोर्स ऑफ लाईट येणार आहे अँड विल इमिट काय सांगितलं त्या ठिकाणी स्पेरिकल वेव्ह फ्रंट ॲज शोन इन द काय सांगितलं त्या ठिकाणी फिगर. म्हणजे जे आपण सांगितलं की जर आपण हा प्लेन वेव्ह फ्रंट या ठिकाणी घेतला असेल तर या ठिकाणी हा प्लेन वेव्ह फ्रंट घेतला तर प्लेन वेव्ह फ्रंट घेतला तर प्लेन वेव्ह फ्रंटवरचा हा आपण प्लेन वेव्ह फ्रंट काय घेतला त्या ठिकाणी ए बी घेतला. याच्यावर आपण प्रत्येक पॉईंट घेतला. हा आपण एक पी पॉईंट घेतला, इथं जो घेतला तो क्यू पॉईंट घेतला. हा प्रत्येक पॉईंट जो आहे तो ॲक्ट्स ॲज काय होणार आहे त्या ठिकाणी सेकंडरी सोर्स ऑफ लाईट होणार आहे आणि हा परत काय करणार आहे त्या ठिकाणी लाईट इमिट करणार आहे. आता लाईट इमिट करत असताना आम्ही काय सांगितलं तो फक्त फॉरवर्ड डायरेक्शनमध्ये असणार आहे, बॅकवर्ड डायरेक्शनमध्ये येणार नाही. म्हणजे हा आपल्याला इथं हेमिस्फिअर त्या ठिकाणी ड्रॉन केला आणि परत आपल्याला या ठिकाणी हा एनवलपच्या ठिकाणी आपल्याला हा नवीन वेव्ह फ्रंट मिळाला. त्याला नाव काय देणार आहे आपण ए डॅश बी डॅश असं नाव त्याला आपण त्या ठिकाणी देणार आहोत. प्लेन वेव्ह फ्रंट. आता इथं काय दाखवलं आहे तर ही तुम्हाला लाईन जी दिसते म्हणजे मी इथं डायग्राम घेते काढते. इथं ॲट टी इज इक्वल टू 0 हा काय झाला प्लेन वेव्ह फ्रंट ज्याला मी नाव काय दिलं ए आणि काय दिलं त्या ठिकाणी बी. हा प्लेन वेव्ह फ्रंट झाला. त्यावेळेला टाईम टी इज इक्वल टू काय होता 0 होता. आता ह्याच्यावर आपण काय करायचे पॉईंट्स ॲड्स करायचे. हा समजा एक पॉईंट घेतला त्याला नाव आपण पी दिलं, हा घेतला, हा क्यू घेतला, हा लास्ट पॉईंट आपण काय घेऊया आर. ह्याच्यावर तुम्ही असंख्य पॉईंट घेऊ शकताय, मात्र मी इथं 3 घेतले. आता इथं काय करणार आहेत हे पी क्यू आर हे सेकंडरी सोर्सेस आहेत. आता हे काय करणार आहेत लाईट त्या ठिकाणी इमिट करणार आहे, बरोबर आहे, इन ऑल पॉसिबल डायरेक्शन. म्हणजे हा प्रत्येक डायरेक्शनमध्ये त्या ठिकाणी इन ऑल पॉसिबल. आता इथं बॅक साईडला पण जाणार आहेत, मात्र बॅक साईडचं काय म्हणतो आपण तिथं त्यांचं एक्झिस्टन्स नाही का तर लाईट प्रोपोगेट इन द काय म्हणतो त्या ठिकाणी फॉरवर्ड डायरेक्शन. म्हणजे आपण इथं जर बघितलं हा पीला सेंटर घ्यायचा, आपण इथं रेडियस काढली सर्कल काढलं, क्यूला सेंटर घ्यायचा रेडियस इक्वल टू सी टी घेऊन एक सर्कल ड्रॉन केलं, आरला सेंटर घेतला परत रेडियस इक्वल टू सी टी केलं. मग आता काय झालं आपल्याला ह्या सगळ्यांची हे न्यू वेव्ह फ्रंट आपल्याला मिळाली आणि इथून आपण ही लाईन काढली तर आम्हाला काय मिळालं हा ए बी हा ओरिजिनल होता. आता आफ्टर टाईम टी ए डॅश आणि इथं आम्हाला काय मिळाला बी डॅश हा न्यू वेव्ह फ्रंट आम्हाला त्या ठिकाणी मिळाला. त्यावेळी ह्याची जी रेडियस आहे ती रेडियस विच इज इक्वल टू किती होणार आहे त्या ठिकाणी फी टी इतकी असणार आहे. म्हणजे आम्हाला हे जे आहेत ह्याला काय म्हटलो आम्ही त्या ठिकाणी सेकंडरी वेव्हलेंट असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. म्हणजे आता आपल्याला काय सांगितलं की फिगर जे आता बघितले आपण फिगर 7.2 काय घेतले त्या ठिकाणी अकॉर्डिंग टू हायजीन्स प्रिन्सिपल ईच पॉईंट ऑन धिस वेव्ह फ्रंट विल ॲक्ट ॲज काय सांगितलं सेकंडरी सोर्स ऑफ लाईट अँड विल इमिट सेकंडरी वेव्हलेट्स ॲट शोन इन द काय सांगितलं त्या ठिकाणी फिगर सांगितलं. आता जो वेव्हलेंट आहे ट्रॅव्हलिंग इन द फॉरवर्ड डायरेक्शन ॲज द बॅकवर्ड डायरेक्शन ट्रॅव्हलिंग वेव्हलेंट्स आर सपोज टू बी काय सांगितले त्या ठिकाणी इनइफेक्टिव्ह. दीज वेव्हलेट्स विल बी इन द फॉर्म ऑफ काय सांगितलं त्या ठिकाणी हेमिस्फिअर्स. हेमिस्फिअर्स म्हणजे काय जे आपण अर्धवर्तुळ आपण घेतलं की मगाशी जे सांगितलं होतं हा आपण अशी घेतली आणि असं तुमच्या पुस्तकामध्ये हे असे दाखवलेले आहेत हेमिस्फिअरिक आहे, बरोबर आहे. हा आपल्याला दाखवलेला आहे हेमिस्फिअर्स अँड ॲट अ लॅटर टाईम टी इज इक्वल टू कॅपिटल टी द रेडियस ऑफ हेमिस्फिअर. म्हणजे ह्याची जर रेडियस आपण काढली तर ही रेडियस विच इज इक्वल टू किती घेतली आम्ही त्या ठिकाणी फी टी इतकं घेतलेले आहे. फी टी म्हणजे काय घेतलं आहे हां फी कॅपिटल टी घेतली आहे. फेअर फी बी तर काय सांगितलं आहे स्पीड ऑफ लाईट. मग अशी जे मी सी म्हणत होतो तिथं आता शब्द काय वापरला व्ही वापरला आहे.
v is the speed of light किंवा c is the speed of light, the wave propagate at time t will be the envelope all these hemisphere wavelength and will be काय सांगितलं त्या ठिकाणी प्लेन a dash b dash as shown the figure. म्हणजे आता हा आपल्याला ओरिजिनल होता तो ए बी होता. आता ह्यांचं एनवलप झालं तयार झाल्यानंतर हा नवीन वेवलेट आपल्याला मिळाला. ह्याचं नाव काय देऊया आपण, हा ए डॅश आणि काय झाला त्या ठिकाणी बी डॅश घेतला. म्हणजे हा नवीन वेवफ्रंट आपल्याला त्या ठिकाणी मिळालेला आहे. सिमिलरली पोझिशन ऑफ स्पेरिकल वेवफ्रंट, म्हणजे अशाच पद्धतीनं स्पेरिकल वेवफ्रंट जर असेल तर त्या स्पेरिकल वेवफ्रंटमध्ये सुद्धा आपल्याला याच पद्धतीची डायग्राम्स त्या ठिकाणी पाहायला मिळत असते. म्हणजे इथं जर आपण बघितला, हा स्पेरिकल वेवफ्रंट घेतला, हा सोर्स घेतला, सोर्सपासून ही लाईट आपल्याला या ठिकाणी पास झालेली आहे. आता लाईट पास झाली तर हा जो तुम्हाला दिसतोय हा पोर्शनच काढलेला आहे. हा जो दिसला हा कोण आहे, तर हा त्या ठिकाणचा पहिला त्या ठिकाणी वेवफ्रंट आहे. आता हा वेवफ्रंट जर झाला तर वेवफ्रंटवर असणारे प्रत्येक पॉईंट्स आपल्याला इथं दिलेले आहे. प्रत्येक पॉईंट्स म्हणजे तुम्हाला इथं दिसतात, हा पॉईंट्स तिथं दिसतात, हे सगळे पॉईंट्स आहेत. हे ॲक्ट्स याचं काय म्हणणार आहे आपण त्या ठिकाणी, सेकंडरी सोर्सेस ऑफ लाईट. आता हे सेकंडरी सोर्ससुद्धा काय करणार आहेत, लाईट इमिट करणार इन ऑल पॉसिबल डायरेक्शन. मात्र बॅकवर्ड डायरेक्शनमध्ये जे आहे ते बॅकवर्ड डायरेक्शनमध्ये आपलं ते एक्झिस्टन्स असणार नाही, तर आपण ते कन्सिडर करणार नाही. मग परत काय सांगितलं, प्रत्येक पॉईंटला घ्यायचा, हा प्रत्येक पॉईंट घेतला, रेडियस इक्वल टू व्ही टी घ्यायचं आणि हा सर्कल काय करायचं इथं ड्रॉन करायचं. मात्र हा सर्कल जर ड्रॉन केला तर हा प्रत्येक सर्कल जर घेतला तर हा सर्कल हा पूर्ण होणार आहे आणि इकडे बॅकसाईडचा जो असणार आहे तो असा डॉटेड असणार. हा आपण हे सर्कल घेतलं, हा बॅकवर्डचा काय येणार आहे त्या ठिकाणी डॉटेड येणार. म्हणजे फॉरवर्ड डायरेक्शनमध्ये असणारच फक्त कन्सिडर करणार, बॅकवर्ड डायरेक्शनचा पण एक्झिस्टन्स असणार नाही म्हणणार आहे. आणि मग इथं सांगितलं ह्या सगळ्यांचं एनवलप जे एकत्र झालं आणि त्यांच्यापासून आफ्टर टाईम टी सांगितला, इथं काय झालं त्या ठिकाणी न्यू वेवफ्रंट आपल्याला त्या ठिकाणी मिळाला. त्यावेळेला हा जो हेमिस्फिअर आहे त्याची रेडियस जी आहे ती इक्वल टू काय सांगितलं त्या ठिकाणी व्ही टी म्हटलेलं आहे. आणि म्हणून हा ए डॅश आणि हा बी डॅश हा न्यू वेवफ्रंट आपल्याला त्या ठिकाणी फॉर्म झालेला पाहायला मिळत असतोय. म्हणजे आम्ही काय सांगणार, ईच पॉईंट ऑन द प्लेन वेवफ्रंट असेल किंवा स्पेरिकल वेवफ्रंट असेल, ॲट्स लायचं काय सांगितलं त्या ठिकाणी सेकंडरी सोर्स ऑफ लाईट सांगितला. हे सेकंडरी सोर्सेस ऑफ लाईट काय करणार आहे त्या ठिकाणी वेव्ज इमिट करणार आहेत. वेव्ह इमिट केल्यानंतर त्यांची रेडियस इक्वल टू किती असणार आहे, व्ही टी असणार आहे. वेअर व्ही बी द स्पीड ऑफ लाईट असणार आहे. आफ्टर टाईम टी त्यांनी किती डिस्टन्स कवर केलं तर व्ही टी इतकं डिस्टन्स कवर केलं. प्रत्येक सेकंडरी सोर्सला आपण काय घ्यायचं, सेंटर घ्यायचा आणि स्पियर्स ड्रॉन केले. तर स्पियर ड्रॉन केल्यानंतर आम्हाला काय दिसतंय की त्या ठिकाणी न्यू वेवफ्रंट त्या ठिकाणी फॉर्म झालेला आपल्याला पाहायला मिळत असतोय. अशा पद्धतीनं प्रोग्रेस ऑफ प्लेन वेवफ्रंट आणि स्पेरिकल वेवफ्रंट आपण या ठिकाणी काय केलेलं पाहिलेलं आहे. सगळ्या शेवटी एक वाक्य इथं सांगितलं, हायजीन्स थेरी इज इन इम्पिरिकल थेरी देर इज नो रिझन फाय द बॅकवर्ड ट्रॅव्हलिंग वेव्स विल नॉट बी काय सांगितलं त्या ठिकाणी इफेक्टिव्ह. द थेरी वॉज ॲक्सेप्टेड जस्ट बिकॉज इट एक्सप्लेन्ड व्हेरियस ऑप्टिकल फेनॉमिनॉन ॲज वी विल सी काय सांगितलं त्या ठिकाणी नेक्स्ट. म्हणजे हायजीन्स प्रिन्सिपल थेरी जी आहे ती इम्पिरिकल थेरी आहे. मात्र आपण जे सांगितले की लाईट नेहमी प्रोपोगेट इन द फॉरवर्ड डायरेक्शनमध्येच होत असते, बॅकवर्ड ट्रॅव्हलिंग वेव्ज विल नॉट बी इफेक्टिव्ह. म्हणजे मागच्या बाजूला जे आहेत त्यांचा त्या वेव्ज इफेक्टिव्ह असणार नाहीत. ही थेरी आपल्याला आपण काय केली, ॲक्सेप्ट केली. कशामुळं, तर ह्यानं काय केले, व्हेरियस ऑप्टिकल फेनॉमिनॉन जे आहेत ते त्यांनी त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून आपण हायजीन्स थेरी काय केलं त्या ठिकाणी मान्य केलेली आहे.